नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 4.2. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे यूजिंग द प्रॉपर्टीज ए अपॉन बी इक्वल्स टू ए के अपॉन बी के. फिल द ब्लँक्स सबस्टिट्यूटिंग प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग. आता खाली आपल्याला काही नंबर्स दिलेत आणि फिल इन द ब्लँक्स दिले, तर आपल्याला ते ए अपॉन बी इक्वल टू ए के अपॉन बी के या फॉर्ममध्ये सॉल्व करून आणि ते फाइंड आउट करायचे आहेत. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल इथे राईट करून घेतलं आहे. 5/7 इक्वल्स टू डॉट डॉट अपॉन 28 इक्वल्स टू 38 अपॉन डॉट डॉट इक्वल्स टू डॉट डॉट अपॉन 3.5. तर आता हे डॉट डॉटच्या इथे जे येणारे नंबर्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, तर मग पुढे बघूया. आता इथे 5/7 आहे, आपण तो खाली घेऊया. 5/7 इक्वल्स टू, आता 7ला 4ने मल्टिप्लाय केल्यावर 28 येतो, तर मग 5ला पण आपण काय करूया, इथे 4ने मल्टिप्लाय करूया. 5 4 20 आणि 7 4 28. ठीक आहे, इथे परत आपण हे घेऊया. आपल्याला सेकंड पोझिशनवर असणाऱ्या नंबरची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आता 35 कसा आहे, तो 5ला 7ने मल्टिप्लाय केला तर 35 येतो, म्हणजे 5 7 35 येतो. म्हणून इथे 5ला जर 7ने मल्टिप्लाय केलं 35 येतं, तर इथे 7ला 7नेच मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा इथे येईल 35/49. ठीक आहे, थर्ड व्हॅल्यू घेऊया आपण. 5/7 इक्वल्स टू, आता 5/7. आता 5ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर इथे ही व्हॅल्यू आणि 7ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्यावर 3.5 येईल. तर इथे 7 5 35 येतात, पण इथे पॉईंटमध्ये दिले म्हणून इथे 0.5ने मल्टिप्लाय केलं आहे, तर इथे देखील आपल्याला 0.5ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे येईल 5 5 25, म्हणजे इथे 2.5 येईल आणि लास्टला येईल 3.5. ठीक आहे, तर मग आपल्याला हे आन्सर मिळाले. आता इथे येतो आपला 20, इथे येतो आपला 49 आणि इथे येतो 2.5. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल आहे 9/14 इक्वल्स टू 4.5 अपॉन डॉट डॉट इक्वल्स टू डॉट डॉट अपॉन 42 इक्वल्स टू डॉट डॉट अपॉन 3.5. ठीक आहे, तर मग आता आपण इथे बघूया. आता 9/14ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर 45 आन्सर येईल. तर इथे पॉईंटमध्ये आहे, म्हणजे इथे 0.5 येईल. ठीक आहे, मग इथे 14ला पण काय करावं लागेल, 0.5ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे मल्टिप्लाय केल्यानंतर इथे आन्सर येतं आपलं 7, म्हणजे इथे येतो 4.5/7. आपण हा आधीच लिहून घेतला. तर इथे 9.14. आता इथे 42 येतो, म्हणजे फॉलोइंग रेशोज. फर्स्ट आहे द रेशो ऑफ रेडियस ऑफ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ठीक आहे, तर याचा रेडियस ऑफ सर्कल इक्वल्स टू आर. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इक्वल्स टू 2πr. हे दोघं आपण फॉर्म्युले लिहून घेतले. आता आपण यामध्ये सॉल्व करूया. r/2/πr इक्वल्स टू, आता हा r आणि इथला r हा काय होईल, कट होऊन जाईल. इथे येतो 2/2π, मग इथे येईल 1/2π. हे त्याचं आन्सर असणार आहे. समजलं सर्वांना? सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ द रेडियस r टू इट्स एरिया. ठीक आहे, मग इथे सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला घेऊ आपण. इक्वल्स टू 2πr आणि इथे एरिया ऑफ सर्कलचा घेऊया. πr². ठीक आहे, देअरफॉर 2πr/πr². मग हा पाय कट होईल, इथला एक r कट होईल, इथला एक r कट होईल, इथे फक्त 2 येतो आणि इथे उरलेला एक r इथे येतो. मग इथे आन्सर येईल आपलं 2 as r.
ठीक आहे. थर्ड नंबरचा आहे द रेशो ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट्स साइड इफ इट्स लेंथ ऑफ साइड इज 7 सेंटीमीटर. ठीक आहे. द लेंथ ऑफ साइड ऑफ अ स्क्वेअर सेवन सेंटीमीटर. The diagonal of square equals to under root 2 into side equals to under root 2 into 7 सेंटीमीटर. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे, आपण यामध्ये किमती टाकून घेतले. The ratio of the diagonals of a square to its side equals to under root 2 into 7 adds 7. ठीक आहे. मग इथे येईल आन्सर अंडर रूट 2 adds 1. ठीक आहे. 7 म्हणजे 7 येतो, मग इथे अंडर रूट 2 adds 1 हे त्याचं आन्सर येतं. ठीक आहे. फोर्थ नंबरचा आहे द लेंथ ऑफ साइड ऑफ रेक्टँगल आर 5 सेंटीमीटर अँड 3.5 सेंटीमीटर. फाइंड द रेशो ऑफ इट्स पेरीमीटर टू एरिया. ठीक आहे. आता आपण इथे घेऊया पेरीमीटर ऑफ अ रेक्टँगल. equals to 2 length plus breadth equals to 2 5 plus 3.5 equals to ह्या दोघांची प्लस केल्यावर येतं 2 plus 8.5 सॉरी इथे मल्टिप्लाय येतं 2 into 8.5 equal to 70 सेंटीमीटर येतं पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. आता एरिया ऑफ रेक्टँगल equals to length into breadth 5 into 3.5 equal to 17.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे येईल 17/17.5. ठीक आहे. आता याचा पॉईंट काढायचा म्हणजे आपल्याला इथे 170/175 घ्यावं लागेल. ठीक आहे. याला डिवाईड केल्यानंतर इथे आन्सर येतं 34/35. याचा रेशो येतो 34:35. थर्ड नंबरचा आहे कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ रेशो. आता आपल्याला खाली काही एक्झाम्पल्स दिलेले असतील, त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, कम्पॅरिझन करायचं आहे. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल दिलं आहे फर्स्ट √5/3 3/√7. तर आता आपण याचं काय करून घेणार आहोत, क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे √5 याचं होईल आधी इंटू √7. तर याच्यात कोणता सिम्बॉल यायला पाहिजे, आता 3 × 3 3 × 3. ठीक आहे. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती इथे 35 आन्सर येतं. ठीक आहे. आणि या √35 येतो आणि इथे ह्या दोघांचं मल्टिप्लाय केल्यावर 9 येतो. आता स्क्वेअर रूट दोघं साईडला करून आपण काय करूया, स्क्वेअर रूट काढून घेऊया. म्हणजे याचा स्क्वेअर येईल इथे 81 आणि ह्याचा स्क्वेअर रूट निघून जाईल. म्हणजे सपोज आता दोघं साईड येईल इथे देअरफॉर √5/3 इज लेस दॅन 3/√7. ठीक आहे. समजलं. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे 3/5/5/√7. इथे √63 आणि सेकंड अपॉन आहे √125. तर मग आता आपल्याला इथे घ्यायचं आहे √5 5/√7. याच्यात आता याला आपण 9 7 63 येतो.
आणि इथे तर 25 जार 5 125 येतो. ठीक आहे. मग याला अंडर रूटमध्ये घेतलं तर मग आपल्याला हे असं लिहिता येईल. इथे हे आपण ॲज इट इज लिहून घेऊया. इथे याचा रूट येतो 3 आणि हा अंडर रूटमध्ये राहतो 7. याचा रूट येतो 5 आणि हा अंडर रूटमध्ये राहतो 5. ठीक आहे. आता आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. म्हणजे 3 अंडर रूट 5 इंटू 5 अंडर रूट 5. याच्यात आपल्याला सिम्बॉल घ्यायचा म्हणून इथे मी क्वेश्चन मार्क दिला आहे. मग इथे येईल 3 अंडर रूट 7 इंटू 5 अंडर रूट 7. तर याचं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला आन्सर येतं 75 इज लेस दॅन 105. म्हणजे जी सेकंड व्हॅल्यू आहे ती आहे ग्रेटर. म्हणून देअरफॉर 3 अंडर रूट 5 अपॉन 5 अंडर रूट 7 इज लेस दॅन अंडर रूट 63 अपॉन अंडर रूट 125. ठीक आहे. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 5 अपॉन 18 अँड 17 अपॉन 121. आता 5 इंटू 121 इंटू 17 इंटू 18. तर यांचा आन्सर येतो 605 इज ग्रेटर दॅन. यांचा मल्टिप्लाय येतो 306. मध्ये देअरफॉर 5 अपॉन 18 इज ग्रेटर दॅन 17 अपॉन 121. ठीक आहे. फोर्थ नंबरचा आहे अंडर रूट 80 अपॉन अंडर रूट 48. इथे आहे अंडर रूट 45 अपॉन अंडर रूट 27. आता याचं आपण घेऊया खाली ॲज इट इज. हे आपण एका रूटमध्ये करून घेऊया. ठीक आहे. आता याला जर हे दोघं जे नंबर आहेत ते एका व्हॅल्यूने डिवाइड होणार आहेत. आता 16च्या टेबलमध्ये 18 पण येतो आणि 48 येतो. तर 16 5 जार 18 येतो आणि 16 3 जार 48 येतो. आणि हे 9ने डिवाइड होतील इक्वल्स टू 9 5 जार 45 आणि 9 3 जार 23. ठीक आहे. मग ही इक्वल व्हॅल्यू येतात म्हणून याचं येईल देअरफॉर अंडर रूट 18 अपॉन अंडर रूट 48 इज इक्वल अंडर रूट 45 अपॉन अंडर रूट 27. ठीक आहे. हे त्याचं आन्सर आहे. लास्ट वन आहे 9.2 अपॉन 5.1 इंटू अँड 3.4 इंटू 7.1. हे सोल्युशनमध्ये येईल. आता आपण याचा पॉईंट काढून घेऊया. 92 अपॉन 51 आणि इथे 34 अपॉन 71. ठीक आहे. आता याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 92 इंटू 71 51 इंटू 34. ठीक आहे. मग इथे 6532 इज ग्रेटर दॅन 1734. म्हणजे ही संख्या जी आहे ती काय आहे मोठी आहे. मग देअरफॉर 9.2 अपॉन 5.1 इज ग्रेटर दॅन 3.4 अपॉन 7.1. ठीक आहे. समजलं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा.